त्याला मी राजकारण अजिबात समजत नाही. हा शब्द चुकीचा आहे. हा इतिहास आहे. मला आश्चर्य वाटतंय की भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे देवेंद्रजींचं जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं, सुरत बद्दल, त्यानंतर हे जे आलंय, आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले, मग जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील, इंद्रजित सावंत सर, या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे, इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो, ते वास्तव असतं. ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं. त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत. हे दुर्दैव आहे. आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो सुरू केलाय, हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत, आम्ही त्यांना मांडू देणार नाही. कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच पाहिजे आणि त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं करत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.